गाव सोडून इतर ठिकाणी कार्यक्रम करू झाले ना तर ह्याचा खर्च जास्त येतात। याचं कारण म्हणजे काय, प्रत्येक गोष्टीसाठी ऑर्डर देणे। परंतु गावच्या ठिकाणी काय होतं माहिती आहे, प्रत्येक जण त्या त्या कार्यक्रमात आपुलकीन आपलं सहभाग दाखवतात, त्याच्यामुळे सगळी कामं सोपी होतात। आज आपण या रीलच्या माध्यमातून घारे कुटुंबियांकडे गृहप्रवेश होतो, त्याबद्दल महाप्रसाद होतो, त्याचे क्षण बघूया। तसा बघू गेला तर घारे कुटुंबियांचा आमच्या गावात एकच घर, यांची फॅमिली सुद्धा खूप मोठी असा, त्याच्यामुळे ह्यांच्या घरातले कार्यक्रम असतात ते धूमधडाक्यातच साजरे करतात। गावातल्या प्रत्येक कार्यक्रमाचा निमंत्रण मात्र संपूर्ण गावाक असतात, त्याच्यामुळे थंय जाणं आणि तो अनुभव घेणं ही एक वेगळीच मजा असता। गावातल्या महाप्रसादाचो सगळ्यात पहिलो मोठो मान म्हणजे जेवणकारांचो। जेवणकारांका टिळो लावून झालो हर हर महादेव म्हटल्याने की जेवणाक सुरुवात, आणि ही आमची परंपरा असा। अशा कार्यक्रमांका सगळे पाहुणे सोयरे गावातले ग्रामस्थ इले काय जरा आणखी मजा येता। आणि काही म्हणा, बुफे पद्धतीत जेवण्यापेक्षा असं गावातला पारंपरिक जेवण खूप भारीच लागता। एकामेकाच्या लटीन लट जरा मजा मस्ती करीत 4 घास जरा जास्तच जातात। सगळे पंक्ती जेवण उठले की महत्वाचं काम म्हणजे आपण ठेवलेल्या जेवणकारांचं मानपान काढणे आणि त्यांना निरोप देणे। असा करत सगळ्यांचं मानपान काढून झाल्यावर पुन्हा असेच आमच्याकडे वर्षानुवर्ष येत राहावं असं आशीर्वाद घेऊन या कार्यक्रमाची सांगता करायची।